नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्हींच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या भरती परीक्षा आयोजित केल्या जातात त्या भरती परीक्षांच्या संदर्भातील असणारी महत्त्वाची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत। यामध्ये आपण भूगोल आणि चालू घडामोडी या दोन घटकांच्या संदर्भातील सर्वात जास्त माहिती बघितलेली आहे। आजच्या लेक्चरला आपल्याला अशाच प्रकारच्या एका महत्त्वाच्या घटकाची माहिती बघायची आहे, तो म्हणजे मानवी भूगोलाच्या संदर्भात। आणि या मानवी भूगोलामध्ये त्या मानवी भूगोलाचा अभ्यास करत असताना वेगवेगळे जे शास्त्रज्ञ होऊन गेले, या शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे लिहिलेले ग्रंथ आणि त्याचे लेखक याची माहिती तर बघायची आहे। तत्पूर्वी आपण या मानवी भूगोलाच्या संदर्भात माहिती बघूयात। आपण जर बघितले तर भूगोल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि या भूगोल विषयाच्या अंतर्गत येणारी ही मानवी भूगोल ही भूगोलाची एक शाखा आहे, म्हणजेच ब्रांच आहे। जर आपण बघितले तर भूगोलाच्या महत्त्वाच्या दोन शाखा पडतात। एक आहे ते म्हणजे फिजिकल जिओग्राफी, यालाच प्राकृतिक भूगोल असं म्हणतो। प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक, निसर्गाशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत या घटनांच्या संदर्भात अभ्यास फिजिकल जिओग्राफीमध्ये केला जातो। तर ह्युमन जिओग्राफी म्हणजे मानवी भूगोल, मानवाच्या संदर्भात असणाऱ्या महत्त्वाच्या घटना किंवा घटक याचा अभ्यास ह्युमन जिओग्राफीमध्ये केला जातो। म्हणजे जर आपण बघितलं तर फिजिकल जिओग्राफीमध्ये हवामानशास्त्राचा अभ्यास केला जातो, भूगर्भाचा अभ्यास केला जातो, खगोलशास्त्राचा अभ्यास केला जातो, त्याचबरोबर समुद्राचा अभ्यास केला जातो। अशा अनेक घटकांचा अभ्यास फिजिकल जिओग्राफीमध्ये म्हणजेच प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो। तर मानवी भूगोलामध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये मानवाशी संबंधित असणारे आर्थिक घटक म्हणजे आर्थिक भूगोल आहे। दुसरा आहे मानवाची वस्ती आहे, त्या वस्ती भूगोल आहे, त्याला सेटलमेंट जिओग्राफी असं म्हणतो, सेटलमेंट जिओग्राफी। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ॲग्रिकल्चर जिओग्राफी, शेती आहे, ही शेती मानवाशी संबंधित आहे, त्याचाही अभ्यास याच्यामध्ये केला जातो। याबरोबर इतर अनेक शाखा मानवी भूगोलाशी संबंधित आहे। त्यामुळे जर आपण बघितलं तर या मानवी भूगोलाची व्याप्ती मोठी आहे। त्यामुळे या भूगोलाच्या संदर्भात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी त्यांचा मतं मांडलेली आहेत। ती मते किंवा ते ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते ग्रंथ आपल्याला कोणत्या शास्त्रज्ञाने कोणता ग्रंथ लिहिले हे इथं बघायचं आहे। हा घटक बघण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या घटकाच्या संदर्भात परीक्षेला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण हा घटक बघत आहोत। आता जर आपण बघितलं तर मानवी भूगोलामध्ये एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, तो म्हणजे अर्धकुंड। आता हा जर ग्रंथ आहे त्यालाच अर्धकुंडे असंही म्हटलं जातं। या घटकाचे लेखक कार्ल रिटर आहेत। याचा अर्थ भूगोल या विषयाशी संबंधित आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे 20,000 पानांचा हा ग्रंथ आहे। त्याचबरोबर 19 खंडांच्यामध्ये हा प्रकाशित केलेला आहे। याचं प्रकाशन 1817 याचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्या कालखंडामध्ये लिहून भूगोल या विषयाचा अभ्यास करण्यामध्ये कार्ल रिटर यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी आपलं या ग्रंथामध्ये मत मांडलेलं आहे। त्यानंतरचा दुसरा आहे तो म्हणजे कॉस्मॉस। हा ग्रंथ अलेक्झांडर हम्बोल्ट यांनी लिहिलेला आहे। हे भूगोलातील महत्त्वाचे मानवी भूगोलाचे अभ्यासक मानले जातात। अलेक्झांडर हम्बोल्ट यांनी बर्लिन विद्यापीठामध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी ते कार्य ज्या वेळेला करत होते त्या कालखंडामध्ये कॉस्मॉस हा ग्रंथ लिहिलेला आहे। या ग्रंथामध्ये मानवी भूगोलाच्या संदर्भातील महत्त्वाचे सिद्धांत आहेत, त्या सिद्धांत या ठिकाणी त्यांनी या कॉस्मॉस या ग्रंथामध्ये मांडलेले आहेत। आता या ठिकाणी या कॉस्मॉस या ग्रंथालाच भूगोलाचा पहिला संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता मिळालेली आहे, ज्याच्या प्रकारचा हा कॉस्मॉस ग्रंथ आहे। त्यानंतर आहे अँथ्रोपोजिओग्राफी। आता अँथ्रोपोजिओग्राफी हा जो आहे तो मानवी भूगोलाचे जनक ज्यांना म्हटलं जातं ते फ्रेडरिक रॅडझेल। या फ्रेडरिक रॅडझेल यांनी या अँथ्रोपोजिओग्राफी या महत्त्वाच्या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे। आता या ग्रंथाचं लिखाण करण्याच्या पाठीमागचं म्हणजे या मानवी भूगोलाशी संबंधित किंवा वेगवेगळ्या मानवाशी संबंधित असणारे जे महत्त्वाचे सिद्धांत आहेत किंवा महत्त्वाचे घटक आहेत ते घटक यांनी या ग्रंथांमध्ये लिहिलेले आहेत। मानवविषयक मूलभूत ग्रंथ म्हणून ही या अँथ्रोपोजिओग्राफी याचं वैशिष्ट्य असलेलं पाहायला मिळतं। आता जिओग्राफिया ह्युमेना हा ग्रंथ जीन ब्रुन्स यांनी लिहिलेला आहे। या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावरती आधारित असणारा किंवा मानवी भूगोलाशी संबंधित असणारा फ्रेंच भाषेतील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून जिओग्राफिया ह्युमेना हा ग्रंथ महत्त्वाचा आहे।
अशा प्रकारे आपण या ठिकाणी मानवी भूगोलाशी संबंधित असणारे महत्त्वाचे लेखक आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ की ज्याचा मानवी भूगोलाच्या अभ्यासामध्ये एक महत्त्वाचं योगदान आहे, त्या अभ्यासाचे योगदान आहेच, परंतु आपल्या अभ्यासामध्येही हे घटक सर्व महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती आपल्याला प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी याच्या संदर्भात तुमच्या काही अधिक शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.